पुण्याला फार पुरातन असा वारसा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण ती वारसा स्थळं नेमकी कोणती हे मात्र आपल्या चटकन लक्षात येत नाही. तेव्हा काही हरकत नाही, आम्ही आहोत की. तेव्हा आज आपण आलो आहोत पुण्यातल्या बाणेरमधल्या अशाच एका वारसा स्थळाला भेट द्यायला, आणि ते म्हणजेच बाणेरमधलं सोमेश्वर मंदिर. आणि या सोमेश्वर मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत पाषाण इथल्या 900 वर्ष पुरातन असलेल्या जागृत सोमेश्वर मंदिराच्या इथे, आणि आपल्या ह्या मंदिराबद्दलचाच आपला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आजही इकडे आपण बाणेर रोडवरच आलो आहे, आणि बाणेर रोडकडे सोमेश्वरवाडी म्हणून जे ठिकाण आहे तिथे सोमेश्वराचं अतिशय पुरातन असं मंदिर आहे. तिकडे चाललो आहे, आणि तिकडचा हा जो रस्ता आहे तो आता आपण पाहतोय. आजचंही जे वातावरण आहे ते अतिशय शांत आणि ऊन वगैरे नसणारं वातावरण आहे. त्याच्यामुळे आपला आजचाही प्रवास जो आहे तो अतिशय मस्त होणार आहे. चला तर मग आता आपण आपला हा रस्ता पाहूया. सोमेश्वर मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीमध्ये बांधलेलं 900 वर्ष जुनं मंदिर आहे. हे मंदिर 3.5 एकर जागेवर पसरलेलं असून मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. तर यातलं मुख्य प्रवेशद्वार सोमेश्वरवाडीच्या बाजूला असून दुसरं मागच्या बाजूला म्हणजेच राम नदीच्या बाजूला उघडणार आहे. तर तिसरं प्रवेशद्वार हे मंदिराच्या पश्चिमेला आहे. हे जे सोमेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे ते जागृत आणि स्वयंभू असं ठिकाण आहे. तर त्याची आख्यायिका अशी आहे की इथे जो एक गुराखी होते त्यांच्या त्या गाईच्या ताफ्यामध्ये एक गाय होती जी ह्या ठिकाणी येऊन जे एक वारूळ होतं त्या वारुळावर दुग्ध विसर्जन करायची. तेव्हा त्या गुराख्याने त्या गाईवर लक्ष ठेवलं, आणि जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांनी इथे जेव्हा शोधलं त्या वारुळाच्या इथे, तेव्हा त्यांना तिथे स्वयंभू अशी शंकराची जी पिंड होती ती मिळाली. त्यामुळे हे जे ठिकाण आहे ते जागृत आणि स्वयंभू असं महादेवाचं ठिकाण आहे. तर सोमेश्वर मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा प्रवेश करताना आपल्याला दोन्ही बाजूला 2 देवड्या पाहायला मिळतात. त्यानंतर तिथनं बाहेर आल्यावर आपल्याला समोरच भली मोठी एक दीपमाळ पाहायला मिळते. ह्या दीपमाळेची उंची 40 फूट एवढी आहे, आणि त्या दीपमाळेला दिवे ठेवण्यासाठी कोनाडेही केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्या दीपमाळेच्या खाली एक सुंदर अशी संगमरवरी दगडामध्ये तयार केलेलं गणपतीचं मंदिर आहे, आणि त्या गणपतीच्या मंदिरावर जो वरची पट्टी आहे त्या पट्टीवरही आपल्याला मध्ये एक कलश पाहायला मिळतो, आणि त्याच्या बाजूला 2 हत्ती आहेत. तेव्हा गणपतीचं दर्शन करून आपण आतमध्ये सोमेश्वराच्या दर्शनासाठी आतमध्ये येतो. आणि आणखीन एक, जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला आपल्या डाव्याच हाताला यज्ञ मंडपही पाहायला मिळतो. इथे मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच आपल्याला ही चपेटदान मारुतीची भली मोठी मूर्ती पाहायला मिळते. जवळजवळ 5 फुटाची ही मूर्ती आहे, आणि चपेटदान का किंवा आपला हात आपला त्यांनी वर केला आहे, आपल्या 2 बोटांमध्ये अशी ती शेपटी पकडली आहे, आणि त्या हनुमंताच्या पायाखाली ही जी पनवती म्हणून राक्षसीन आहे ती आहे. तर राक्षसनीला मारतानाचं हे जे भली मोठी हनुमंताची मूर्ती ही आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला गणेश, हनुमान आणि भैरवनाथाची मंदिरं पाहायला मिळतात. इसवी सन 950मध्ये यादव काळात आणि 1935मध्ये राजा आदित्य वर्मनच्या कारकिर्दीत या मंदिराचा उल्लेख आढळतो. इतका जुना या मंदिराचा इतिहास आहे. तर इथे पण हे जे वीरगळ दाखवलेत ना, सगळीकडे युद्धाचा प्रसंग आहे. युद्धामध्येच त्या वीरांचा मृत्यू झालाय, आणि मृत्यू झाल्यावर त्यांना दूत घ्यायला आले, म्हणजे अप्सरांसारखं ते आहेत. वरती त्याचं जे आराध्य दैवत असेल शिव, त्या शिवाची पिंडाची पूजा करताना इथे आपल्याला दाखवलं गेलंय.
तर मंदिरं जी असतात ती फक्त आध्यात्मिक स्थळं नसून तिथनं आपल्याला खूप काही शिकायलाही मिळतं. म्हणजे जे आपल्याला माहिती नसेल ते तेव्हा तिथे आपण जातो तेव्हा तिथे आपल्याला माहिती मिळते. तर जेव्हा आपण त्या सोमेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करतो आणि सभामंडपाचा जो छत आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या ज्या 8 दिशा आहेत त्या 8 दिशांचे जे देव आहेत तर त्यांचीही संपूर्ण माहिती, त्यांची नावं आणि चित्रासह तिथे आपल्याला पाहायला मिळते. राजमाता जिजाऊ इथे दर्शनाला नेहमी येत असत आणि म्हणूनच या ठिकाणाला पेठ जिजापूर असंही म्हणतात. याबरोबरच या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचाही वारसा आहे. तो कसा, तर ह्या ठिकाणाच्या इथे इसवी सन 1640 ते 1650 ह्या दरम्यानमध्ये जिजामाता बालशिवाजी यांना घेऊन इथे नेहमी दर्शनासाठी येत असत. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिराच्या ज्या प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला एक स्त्री महादेवाची पूजा करताना दाखवण्यात आली आहे. सो माझ्या मते ती जी स्त्री आहे ती जिजामाता असतील आणि त्या सोमेश्वर महादेवाची पूजा करतात असं इथे दाखवण्यात आलं आहे. इतर मंदिरांपेक्षा इथली जी नंदीची मूर्ती आहे ती मला इथे विशेष वाटली. ते म्हणजे इथली जी नंदीची मूर्ती आहे त्या नंदीच्या डोक्यावर आपल्याला सर्प पाहायला मिळतो. तर इथे जी आहे आपल्याला वेदमूर्ती शिवराम भट चित्राव यांची संजीवन समाधी पाहायला मिळती आहे. याची तारीख आहे चैत्रवद्य 5 गुरुवार दिनांक 15 एप्रिल 1751. तर त्यांची ही इथे समाधी आहे. तर शिवराम भट चित्राव यांच्याबद्दल माहिती अशी की त्यांना ह्या परिसरामध्ये सोन्याची नाणी मिळाली होती आणि त्यांनी ती जी नाणी होती ती नानासाहेब पेशवे यांच्याकडे दिली आणि पेशव्यांनी त्या पैशाचा सदुपयोग करून ह्या जो मंदिराचा संपूर्ण जो परिसर होता त्या मंदिर बांधण्यासाठी त्यांनी ह्या पैशांचा उपयोग केला आणि त्या भट चित्राव भट यांची ही जी आहे ती समाधी आहे. पुढे जाऊयात. हे संपूर्ण मंदिर दगडी तटबंदीने वेढलेलं असून मंदिरातील वातावरण स्वच्छ आणि शांत आहे. मंदिराच्या परिसरात शेजारीच 12 ज्योतिर्लिंगांची हुबेहूब प्रतिकृती असलेली छोटी छोटी मंदिरं आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याबरोबरच या मंदिरांच्या परिसरात असलेला नंदी आणि त्यासमोर असलेली शिवाची कैलासावरची मूर्ती अत्यंत सुबक आहे. जर आपण 12 ज्योतिर्लिंगांना गेलो नसलो तरी त्यांना प्रत्यक्षात भेट दिल्याचाच अनुभव इथे आल्यावर आपल्याला येतो. तर ह्या सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांमधली सगळी 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांच्या मंदिरांची प्रतिकृती इथे पाहायला मिळते. बरं, ही जी प्रतिकृती आहे ती जवळजवळ 10 ते 15 फुटांची त्यांनी बनवली आहे. त्यामुळे अक्षरशः तिथे जे बांधकाम असेल, तिथे स्ट्रक्चर असेल त्या मंदिरांचं ते इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे जर महाकालेश्वरचं उज्जैन मंदिर जर आपण पाहिलं तर त्याचे त्यांनी जे खांब बनवलेत किंवा त्याचा जो कळस आहे तो अगदी म्हणजे आपण खरंच तिथे गेलो की काय असं आपल्याला थोड्या वेळ तिथे वाटेल. इतकं सुंदर याची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे मागे आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर जे आहे ते पाहायला मिळतं आहे. आता इथे आपल्याला घृष्णेश्वराची हुबेहूब प्रतिकृती बघायला मिळते. कारण हे जर मंदिर आपण पाहिलं जे वेरूळ इथे छत्रपती संभाजीनगर इथे, तर ह्या मंदिराचा जर कळस आपण पाहिला तर त्या कळसाच्या खाली आपल्याला 2 व्यालमूर्ती आणि हत्ती ह्याची प्रतिमा पाहायला मिळते. म्हणजे किती हुबेहूब प्रतिकृती त्या 12ही ज्योतिर्लिंगांच्या इथे बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे इथे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. आता इथे आपल्याला
हिमालय उत्तराखंड इथली केदारनाथाची जी मंदिराची जी प्रतिकृती आहे ती पाहायला मिळते. तर तिचं जे प्रवेशद्वार असेल किंवा तिचा जो कळसाचा भाग असेल, कळसाच्या वर जी खांबांची जी रचना केलेली आहे ती म्हणजे आपल्याला हुबेहूब आपण तिथेच आलो की काय, ह्या सर्व प्रतिकृती पाहिल्यावर आपल्याला तोच आभास होतो. आणि भीमाशंकराची पुणे खेड इथली ही जी प्रतिकृती आहे त्याचा संपूर्ण सभामंडप त्यांनी जो तयार केला आहे, सभामंडपामध्येही आत जे खांब त्यांनी दाखवलेले आहे तंतोतंत हुबेहूब वाटेल अशी ती जी प्रतिमा आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. आता हे जे वैद्यनाथ मंदिर आहे त्या वैद्यनाथ मंदिराच्या सभामंडपातला नंदीसुद्धा इथे किती छान दाखवला गेला आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरती जो नंदी मंडप आहे त्या नंदी मंडपातही आपल्याला नंदी पाहायला मिळतो आहे. आता हे ते गुजरात इथलं जे सोमनाथाचं मंदिर आहे सौराष्ट्रमधलं, त्याचंही आपण मंदिराचं प्रतिकृती पाहतो आहे. तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जे छोटी शिल्प तयार करण्यात आली आहे तीही अगदी हुबेहूब अशी त्यांनी इथे बनवली आहे. अगदी वरच्या कळसावर आपल्याला सिंह पाहायला मिळतात, 3 दिशांना 3 सिंह पाहायला मिळतात. त्याच्या खाली 2 द्वारपालासारखी प्रतिकृती आहे, मध्ये शंकर आहे. तर अगदी हुबेहूब असं हे बनवलं आहे, अगदी सुंदर आहे. आता आपण सोमेश्वर महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. ही जी मागची जी भिंत दिसतीये ती भिंत सोमेश्वर महादेवाचीच आहे. आणि आता आपण मंदिराच्या मागच्याच बाजूला असलेली जी पुष्करणी आहे ती पुष्करणी पाहायला आलो आहे. तर ही जी पुष्करणी आहे अगदी दगडी चौकोनी आकाराची आणि पायऱ्यांची सुंदर अशी पुष्करणी आहे. तर मुळा नदीची जी उपनदी आहे राम नदी, तर त्या राम नदीमध्येच दगड किंवा काही लाकडाच्या काचऱ्या टाकून ही जी पुष्करणी आहे त्या पुष्करणीमध्ये पाणी वळवलं आहे. कारण की इथे जर आपण मागे बघाल तर हा जो संपूर्ण जो भाग आहे तो राम नदीचा भाग आहे. मात्र त्याच्या अलीकडे इथे आपल्याला ही पुष्करणी पाहायला मिळते आहे. तर आता आपण तिथे आत जाऊयात बघायला. तर पुरातन अशा काळातली ही जी दगडी पुष्करणी आहे ती अगदी सुबकरित्या इथे बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये उतरण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्या आहेत आणि आतमध्ये कुंड आहे. तर कदाचित देवाच्या म्हणजे जुन्या काळामध्ये देवाचं जेव्हा स्नान होत असेल तेव्हा इथनंच पाणी जे आहे ते घेऊन जात असतील. इतकं सुंदर असं हे जे बांधकाम आहे ते ह्या पुष्करणीचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर अतिउत्तम अशी ही जी पुष्करणी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. तर मगाशी मी तुम्हाला म्हणाले की ही जी राम नदी आहे तर राम नदीच्या पाण्याचाच वापर करून ते जे पाणी आहे इथे वळवलं आहे. आणि ही जी पुष्करणी आहे त्या पाण्यानेच भरलेली आहे राम नदीच्या. मात्र मला सांगायला अगदी खंत वाटते की आपल्या आधुनिकीकरणाच्या ओघामध्ये आपण आपला जो निसर्ग आहे किंवा आपल्या ज्या नद्या आहेत त्यांचं सौंदर्य जे आहे ते कमी केलं आहे. आणि त्यामुळे ही राम नदी नसून त्या नदीचा नाला झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. मात्र जर आपण जुन्या काळामध्ये हे कसं असे हे जर अनुभवलं तर ते आपण ह्या पुष्करणीच्या सौंदर्यावरनं समजावून घेऊ शकतो की आधीच्या वेळेस ही जी पुष्करणी असेल ती किती सुंदर असेल किंवा हा जो संपूर्ण परिसर असेल तो किती सुंदर असा असेल. आणि त्या पुष्करणीच्याच इथे आपल्याला एक शिवपिंड आणि एक मूर्ती पाहायला मिळते. मात्र त्या मूर्तीवरचं जे शिल्पकाम आहे ते थोडंसं काळाच्या ओघामध्ये नेस्तनाबूत झालं, त्याच्यामुळे कळत नाही आहे की ती मूर्ती कसली असेल. मात्र हे शिवलिंग आणि ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. ह्या नदीच्या किनाऱ्यावर इथे पुढेही आपल्याला जुनं एक मंदिर पाहायला मिळतं आहे. हे ॲक्च्युली मला माहीत नव्हतं, पण इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की हे पण जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी पद्धतीचं आहे. जर आपल्याला दिसत असेल तर की तो जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरतीही एक गणपतीची प्रतिमा आहे. हेमाडपंथी पद्धतीचंही हे बांधकाम आहे आणि प्रचंड असा पाण्याचा इथे आवाज येतो आहे. हे जे आहे हे आहे सोमेश्वर मंदिराच्या मागचा भाग. म्हणजे इथनंच ह्या पुष्करणीमध्ये पाणी घेण्यासाठी वगैरे जुन्या काळामध्ये कदाचित लोक येत असतील. आणि हा जो आहे तो संपूर्ण
ही जी भिंत आहे महादेव मंदिराची सोमेश्वराच्या इथे पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला इथनं वरनं पुष्करणी दाखवते. आणि ही आहे ती छान पुष्करणी. आताचा जो जमाना आहे तो मॉडर्न आहे, तेव्हा प्रत्येकाने आधुनिक व्हायलाच हवं. पण माझ्या मते आधुनिक होत असताना आपण आपला जो वारसा आहे किंवा आपले जे जुन्या काही वस्तू असतील त्यांचं नक्कीच जतन करायला हवं. कारण की परदेशातनं लोक आपल्या संस्कृतीविषयी किंवा आपल्या इथल्या स्थापत्याविषयी माहिती घेण्यासाठी येतात, तेव्हा ही आपल्यासाठी ॲक्च्युली फार अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा आपण ती जी आपला जो इतिहास आहे, आपलं जे जुनं स्थापत्य आहे, जुना जो इतिहास आहे, जुनी संस्कृती आहे, त्याला नक्कीच जतन करायला हवं. आणि हा जो वारसा आहे तो असाच सुंदरपणे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायला हवा. या इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवत असताना आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टीही कळतात. ते म्हणजेच इथे असलेल्या विरगळी किंवा मंदिराच्या सभामंडपाच्या वर असलेलं नक्षीकाम. तेव्हा हे जे मंदिर आहे ते स्वयंभू असण्याबरोबरच अतिशय सुंदर अशा वातावरणात आहे. तेव्हा आपण कधी जाता या मंदिरात दर्शनाला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तेव्हा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जागृत अशा सोमेश्वर मंदिराबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेतली. आणि त्याचबरोबर इथे जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचंही येणं जाणं होतं, त्याचाही संपूर्ण इतिहास आपण ह्यामध्ये समजावून घेतला. तेव्हा ही माहिती आपल्याला कशी वाटली, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.